कधीपासून लागते तुमची? आता 1 तारखेपासून लागणार? जुलैमध्ये. ठीक आहे. आणि सगळेजण मॅथ्स आणि सायन्स गुहे सरांजवळ आणि महाजन सरांजवळच असतील? ठीक आहे. तर ॲज यू कॅन सी आय स्कोर्ड 100 आउट ऑफ 100 मार्क्स इन मॅथ्स. तर बघा, आउट ऑफ मार्क्स किंवा 95 अबोव्ह 90 अबोव्ह मार्क्स सब्जेक्टमध्ये स्कोअर करणं ही मोठी गोष्ट नाही आहे. फक्त आपल्याला काय करावं लागते की सर जे सांगतात, आपण कोणतेही ट्युशन क्लास जॉइन करा. तुम्ही गुहे सरांकडे जा आणि करायचंय की जे सर सांगतात ते फॉलो करायचंय. जसं सांगितलं तसं करायचंय. आपण म्हणजे आपल्याला जो टॉपिक शिकवला त्या टॉपिकवर आपल्याला घरी जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, प्रॅक्टिस करायची आहे. बाकी काही नाही. आणि जो आपला पेपर्स असते मॅथ्स पार्ट 1 आणि पार्ट 2, तर 12चं तरी मी सांगू नाही शकत, पण 10चं आहे ना सगळं इझी असते. फक्त आपल्याला फोकस करायला लागतो. म्हणजे लास्ट क्वेश्चन 3 मार्क्स आणि 4 मार्क्सच्या क्वेश्चनवरच फोकस करायचं. बाकी पेपर पूर्ण इझी असतो. त्या पेपरमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आणि आपल्या टेक्स्टबुक मधलेच क्वेश्चन येतात मॅक्सिमम. फक्त फोकस करायचं 3 मार्क्स आणि 4 मार्क्सवर फोकस करायचं आहे. तर ते क्वेश्चन तुम्ही सर पण देतील. आपल्या महाराष्ट्र बोर्डची क्वेश्चन बँक असते त्यामधून पण तुम्ही घेऊ शकता. आणि सोबतच ऑनलाईन तुम्ही थोडंसं रिसर्च करत जा. इंटरनेटचा वापर चांगला करायचा थोडा. सगळ्यांकडेच फोन असतात. तर ऑनलाईन तुम्ही क्वेश्चन 3 मार्क्स आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन ऑनलाईन सर्च करून ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करत जा. आणि जर कोणता प्रॉब्लेम आला तर सरांना विचारा. सर कुठलेही क्वेश्चन असो सॉल्व्ह करतात. म्हणजे असं नाही की हा आपल्या बॅच मधला नाही किंवा मग क्वेश्चन बँक मधला नाही तर मी सॉल्व्ह नाही करून देणार. तो क्वेश्चन स्कूलच्या पेपर मधले क्वेश्चन असो, जर आले नाही तर सरांना विचारा, सर सांगतील. आणि सायन्स सुद्धा पण कोणती मोठी गोष्ट नाही आहे. आणि माझी फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही आन्सर लर्न नका करू, ते समजून घ्या. समजून घेऊन जर तुम्ही केलं तर तुम्ही स्वतःहून लिहू शकता. इंग्लिशमध्ये सुद्धा लिहू शकता, मोठी गोष्ट नाही आहे. आणि सर्व सब्जेक्ट असंच फॉलो करा. थँक्यू. प्रमोद देवकर. मी सरांकडे 10th मध्ये होती. आता तुम्हाला सगळं म्हणजे माहितीच असेल की तर सायन्स आणि मॅथ दोन्ही शिकवलं जाते. सायन्स महाजन सर शिकवतात आणि गुहे सर मॅथ शिकवतात. मॅथ एवढं काही कठीण नसते, पण सगळेजण म्हणतात की मॅथ खूप कठीण असते, इझी नसते, एक्झाम्पल खूप कठीण असतात. पण माझ्या मते एवढे काही कठीण नसतात. फक्त आपण फोकस कशावर करायचा, 3 मार्क्सचे जे क्वेश्चन असतात, एनी 2 सरांकडे 8वी पासून सरांनी मला कॉन्फिडन्स दिला आणि सर काही डाऊट असले तर काही म्हणत नाहीत, विचारले तर फ्रीली विचारायचं. पण गुहे सर खरंच खूप लक्ष देतात. म्हणजे काही चुकलं तर गुहे सर सांगतात. असं नाही की काही म्हणतील नाहीत, पण लहान लहान गोष्टी सर लक्ष ठेवतात. यांचं हे चुकलं आहे ते, आणि सांगतात की पद्धतशीरपणे हे ते सगळं सर्व करायचं. धन्यवाद. आणि ओव्हरऑल 89 आले. आणि मी पहिले 6 महिने कोट्याला होतो 11th मध्ये. पण तिकडे माझ्याने काही चुका झाला तर त्याच्याने माझे हे झालं 11th वर्ष वाया गेलं. ते होतं म्हणजे ते कन्सिस्टन्सी ठेवावं लागते तिकडे. म्हणजे असं टीचरचे छोटे छोटे डाऊट्स घेत नाही. डायरेक्ट असं म्हणजे कुठे असा छोटा प्रश्न विचारला तर एवढे सांगत नाही. असं म्हणतात की टेक्स्टबुक दे, फिक्स पड, म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन घेत नाही. पण इकडे गुहे सरांनी माझे प्रश्न घेतले आणि मला त्याचं उत्तर दिलं. अजून तेच ये टारगेट रखना है अपने को कि 50 में से 30 प्लस क्वेश्चन सॉल्व करना है. अगर आप 50 में से सीईटी में 30 प्लस क्वेश्चंस राइट करते हो तो आपको 99 परसेंटाइल मिल जाएंगे. मतलब आप महाराष्ट्र के टॉप रैंकर्स में आ जाओगे. और महाराष्ट्र के टॉप रैंकर्स में आना सबसे बड़ी बात है, क्योंकि उसकी वजह से टॉप कॉलेजेस जैसे सीओईटी, बीजेटी है, जो भी है आपको मिल सकता है. मेन फोकस मैथ्स के साथ साथ अदर सब्जेक्ट पे भी देना है. मैथ्स एक अकेला सब्जेक्ट नहीं, अदर सब्जेक्ट भी बूस्ट अप करेंगे, केमिस्ट्री भी और फिजिक्स भी. मैथ्स में सबसे ज्यादा इसीलिए देना है क्योंकि मैथ्स हर क्वेश्चन का 2 मार्क देगा. तो 30 क्वेश्चन के अगर 60 मार्क हो गए और उधर भी 70 से 80, तो 130 to 140 बहुत बढ़िया स्कोर है, जो आपको 98 99 तक लेके जाएगा और कॉलेज के टॉप में आपकी मदद करेगा. तो यही बात है, अपना 2 साल का प्रिपरेशन जो किया है वो लास्ट टाइम मोमेंट पे खराब मत करना. कोई गलत दिशा में मत जाओ और जो भी डाउट है सर से पूछो, या फिर कोई भी अपना सीनियर है, आपके बड़े भाई बहन या कोई भी आपका सीनियर है, पूछो. हिचकिचाना बिल्कुल नहीं, क्योंकि आखिरी में मैटर यही करता कि मतलब एक पर्सनल एक्सपीरियंस है मेरा कि अगर 10 जने आपके पास है तो आपको सपोर्ट करने कोई नहीं आएगा, लेकिन 1000 जने आपसे आपका रिजल्ट पूछने आएंगे. और जब सपोर्ट करने की बारी आएगी तो वो कोई नहीं पूछेगा. कॉन्ग्रेचुलेशन के टाइम सबको ही आ जाएंगे कि भाई तूने 100 लाए, 99 लाए, लेकिन सपोर्ट के टाइम कोई नहीं आएगा. तो अपना जो एम है वो अपने को खुद डिजाइन करना है और खुद अचीव करना है. लेकिन आखिरी में अपने जो भी पेरेंट्स है या जो भी एल्डर्स है उनको प्राउड करने के लिए अपने को अचीवमेंट फुलफिल करना है.
और लास्ट बात यही है कि पूरा फोकस फोड़ दो सीईटी पे और मचा दो एकदम। ओके, थैंक यू वेरी मच।